धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। धुळे, शिरपूर, साक्री या भागांमध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे ही पिकं कुजून जाण्याची भीती आहे। तर प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। प्रशांत, पाऊस जोरदार बरसतोय, मात्र शेतांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे पिकं आता कुजण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना मोठी धास्ती लागून राहिली आहे। निश्चितच धुळे जिल्ह्यामध्ये आता परिस्थिती बिकट होताना आपण पाहू शकतो। रात्रभर पासून जिल्ह्यामध्ये कुठे सततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू आहे। वादळी वाऱ्यासह हा पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। शेतांमध्ये पिकं ही जलमय झालेली आहेत आणि सर्व जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामातला हा पहिलाच मुसळधार पाऊस आहे। आतापर्यंत नदी नाले हे कोरडे होते, मात्र आता या पावसामुळे सर्वच नदी नाले हे प्रवाहित झालेले आहेत। त्याच्यामुळे नदी नाल्यांच्या काठावर जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अनावश्यक घराबाहेर पडू नये। आता आपण पाहू शकतो की पावसाचा जोर हा वाढतो आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। अगदी नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।